या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं। त्यामध्ये VITM कॉलेज, गुजराती इंग्लिश स्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे आणि गोदावरी घाट स्वच्छता करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। मागील आठवड्यामध्ये जे गणपती विसर्जन केलं त्यामध्ये महापालिकेनं जे पर्यावरणपूरक गणपतीचं आवाहन करण्यात आलेलं होतं, त्या अंतर्गत महापालिकेच्या संकलन केंद्रावरती तसेच कृत्रिम तलावामध्ये जवळपास 33,000 गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। नागरिकांनी महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणपतीच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यामध्ये 35 मेट्रिक टन हे निर्माल्यसुद्धा महापालिकेला लोकांनी दिलेलं आहे, तर त्याचंही आपण गांडूळ खत करत आहोत। अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने आपण करण्यात येत आहे। आज रोजी आपण गोदावरी घाटाची स्वच्छता करत आहोत। या ठिकाणी आपण पाहिल्याप्रमाणे ज्या जलवनस्पती आहेत तेही काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू करण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीनं हा कार्यक्रम आपला 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत चालू राहणार आहे। शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत। तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरणप्रेमी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे। रविवारी या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं काम करत आहेत। त्याच पद्धतीनं महापालिकासुद्धा हा कार्यक्रम फक्त 1 दिवसासाठी न ठेवता वर्षभर करणार आहोत। नुकताच आपला 2 ऑक्टोबरच्या नजीक आपला गणकिनी येथील STPसुद्धा आपण चालू करत आहोत। त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलंच पाणी आपण नदीमध्ये सोडणार आहोत। अशा पद्धतीचं प्रत्येक नाल्याचं पाणी हे STPला नेऊन त्या ठिकाणी शुद्ध करूनच हे आपण नदीमध्ये सोडणार आहोत। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महापालिका काम करतच आहे। तथापि नागरिकांच्या सहभागाशिवाय या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होणार नाही आहे। तरी नागरिकांनी नदीमध्ये कचरा टाकण्याचं किंवा ज्यांचे इथं अंत्यविधी होतात त्यांनी जे सामान ज्यांचं उर्वरित असतं ते नदीमध्ये न फेकता आमच्या कचरा कुंडीतच टाकलं तर आम्हाला यामध्ये मदत होणार आहे आणि आपली गोदावरी स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे।